नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गिरिजा तिच्या बाबांसाठी चहा घेऊन आलेली आहे आणि मग ती दत्तूला चहा देते. दत्तू तिच्याकडे पाहत असतो आणि तेवढ्यातच अर्जुन दारात आलेला असतो. तेव्हा ती म्हणते, अर्जुन दादा तुम्ही? मग गिरिजा बाबांबरोबर ओळख करून देते. अर्जुन म्हणतो की असंच जरा काम होतं म्हणून आलो होतो, म्हटलं आता जाता जाता तुमचीही भेट घेऊन जावी. बरी आहे ना काका तब्येत? तेव्हा गिरिजा अर्जुनला म्हणते की अर्जुन दादा बसा तुम्ही. तर अर्जुनला ती बसायला सांगते. त्याच वेळी इकडे अर्जुनलाही खूप बरं वाटत असतं. गिरिजाला भेटायचं आहे, नक्की काय प्रॉब्लेम झालाय ह्या गोष्टी तर त्याला जाणून घ्यायच्याच होत्या. पण त्याचबरोबर सायलीनेही सांगितलं होतं की गिरिजाला कोणतं तरी कॉन्ट्रॅक्ट करायला लागत आहे, परंतु त्याबद्दल गिरिजाने अजूनपर्यंत स्पष्ट इकडे अर्जुनला सांगितलेलं नाही. त्याचवेळी इकडे आता दत्तू आणि अर्जुन बोलत असतात. मग गिरिजाला अर्जुन विचारतो की सगळं व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम तर झालेला नाहीये ना, म्हणजे तुला जे वाटत होतं त्या पद्धतीने गोष्टी सुरू आहेत ना, असं विचारणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन गिरिजाला बोलत असतो. दत्तू सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इकडे गिरिजा मात्र मध्येच थांबवते, काहीच बोलू देत नाही आणि अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, बघूया आपण. प्रिया उर्वशीला भेटायला आलेली असते, कारण उर्वशीला जामीन करून द्यायची जबाबदारी प्रियावरती असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ती म्हणते की काळजी करू नका, तसे सावीची मावशी म्हणजे माझ्यासाठी मावशीच आहे ना, त्याच्यामुळं अजिबात विचार करायची गरज नाही. परत कधीतरी तुम्हीही माझ्या मदतीला यालच ना, एवढं काय त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर ती सांगत आहे की काळजी करू नका, चांगल्यातला चांगला वकील मी बघितलेला आहे आणि आज तुमचा जामीन होणारच आहे, विचार करायची अजिबात गरज नाही, असं प्रिया सांगत असते. तेव्हा मात्र उर्वशी म्हणते की खरंच अगदी देवासारखं धावून आलीस. ती म्हणते की कसं आहे, उद्या जेव्हा मला गरज पडेल तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला यालच ना, असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रियाने उर्वशीचा जामीन केलेला असतो आणि प्रियाने उर्वशीची मदत करून तिच्यासाठी एक जमेची बाजू केलेली असते. तेवढ्यातच प्रियाच्या फोनवरती आता तिची जी मैत्रीण आहे सावी, तिचा फोन येतो. सावीचा फोन आल्यानंतर ती म्हणते की अगं हो हो मावशी बरोबरच आहे, झालंय जामिनाचं कामही झालंय, थांब बोल, असं म्हणत ती लगेचच तिच्या मावशीला म्हणजे उर्वशीला फोन देते. उर्वशीला फोन दिल्यानंतर ती सांगू लागते की काळजी करू नकोस, अगं हो हो ती आली वेळेवर, अगदी वेळेवर येऊन तिने माझं जामीन केलेलं आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र प्रिया त्या दोघींचंही बोलणं ऐकत असते. हो हो रुद्रशी लग्न तुझंच होणार आहे, काळजी करायची गरज नाही, हेही सांगितलं जातं. लवकरच लग्नाची तयारी होईल, कारण रुद्रच्या आयुष्यात येणारी बायको ही जी मी ठरवणार आहे तीच येणार आहे, असंही ठणकावून सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता प्रिया आणि त्याचबरोबर उर्वशी, प्रिया म्हणते की हो मला निघायला हवं, मला बाकीची कामं आहेत ना त्यासाठी, असं सांगून प्रिया आता तिथून निघू लागते. इकडे दत्तू कप हातात घेतो आणि आत ठेवण्यासाठी जात आहे. तेव्हा मात्र अर्जुन गिरिजाला विचारतो, गिरिजा सगळं व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? गिरिजा म्हणू लागते की नाही, काही नाहीये, जसं सायलीताईने सांगितलं होतं ना सगळं तसंच केलंय. अगदी तिने मला सांगितलं होतं कुटुंबासाठी काय निर्णय घ्यावा लागेल तर आपली तयारी पाहिजे. अर्जुन तिला विचारत असतो, परंतु गिरिजा मात्र काहीच सांगत नाही. गिरिजाने तिच्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी रुद्रबरोबर लग्न करण्याचा म्हणजेच नागेश्वर घोरपडेंची सून होण्याचा निर्णय घेतलेला असतो. ही गोष्ट मात्र गिरिजाने आता लपवलेली असते. अर्जुन तिच्या चांगल्यासाठी भल्यासाठी विचारत आहे, पण गिरिजाला ही गोष्ट मात्र सांगायचीच नाहीये. गिरिजा मात्र शांतच राहत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण गिरिजाला मात्र उत्तरच द्यायचं नाही. इकडे आता गुलाबराव भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की याच्या मुलाला तर मी जन्माची अद्दल घडवणारच आहे, त्याच्यामुळं माझ्यावरती हे संकट आलेलं होतं, त्याच्या बापामुळं हे सगळं झालेलं आहे, तर त्याच्या मुलाच्या बाबतीत मला ठरवावंच लागणार आहे. म्हणून गुलाबरावने चाकू हातात घेतलेला असतो आणि तो चाकू घेऊन रुद्र तिथे नामस्मरण करत आहे, तिथे बसलेला आहे, तर त्या बाजूला गुलाबराव गेलेला आहे आणि रुद्रला मारण्यासाठी. पण
अचानक इकडे रुद्र मनाने किती चांगला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा बाप पापी आहे हे सगळं जरी खरं असलं तरी रुद्रने आजपर्यंत काहीच कोणाचं वाटोळं केलेलं नाहीये किंवा कोणाच्या बाबतीत चुकीचा विचारही केलेला नाही. त्यामुळं रुद्रचा जीव असतो आणि गुलाबरावच खाली पडतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा आणि दत्तू त्याचबरोबर मोनू बोलत असतात. मोनू म्हणत असतो की तू उद्यापासून नसणार आहेस ना. तेव्हा गिरिजा म्हणते, अरे असं काय बोलतोस? बरं चल, आज आपण चांगल्या आठवणी गोळा करूया. आज मला ना तुमच्या दोघांबरोबर वेळ घालवायचा आहे. बाबा तुमच्या आवडीची खीरपुरी करणार आहे आणि मोनू तुझ्या आवडीची बटाट्याची पिवळी भाजीही आज बनवणार आहे, असं गिरिजा सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे दत्तूही खुश होतो, मोनूही खुश होतो आणि गिरिजा म्हणते की चल मोनू आपण बाहेर जाऊन येऊया. असं म्हणत ती मोनूला घेऊन बाहेर जाते. इकडे आता दत्तू आणि गिरिजा घरी आलेली आहे. गिरिजा म्हणत असते की बाबा आपल्याला सगळ्या आठवणी गोळा करायच्या आहेत. अजिबात कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, असेही गिरिजा आवर्जून सांगत असते. त्यासोबतच इकडे नागेश्वर आणि त्याचबरोबर वासंती तिथे येते आणि विचारू लागते की मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. गिरिजा इकडे येते ना. तेव्हा तो सांगतो की हो. मग ती म्हणते मला असं वाटत होतं की आपण तिच्यासाठी साडी घेऊया का. हे ऐकल्यानंतर नागेश्वर म्हणतो हो हो घ्या घ्या, काही हरकत नाही आहे, फोटो काढा, पेपरमध्ये बातमी झाली पाहिजे. वासंती म्हणते हे सगळं काय आहे, म्हणजे मी जे ऐकलंय ते सगळं खरं आहे का. तेव्हा नागेश्वर तिला म्हणू लागतो की आजकाल तुमचे कान जरा जास्तच काय काय ऐकायला लागलेले आहेत, पण लक्षात ठेवा तुम्ही जे ऐकलेलं आहे ते सगळं खरं आहे आणि गोष्टी तशाच पद्धतीने होणार आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर वाईट वाटत असतं ते म्हणजे वासंतीला, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या साध्या नाही आहेत. म्हणजे गिरिजाला लग्न करून या घरात आणायचं आहे, पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे राजकारणासाठी. इकडे नागेश्वर तेच सांगत आहे की हो लग्न करून ती या घरात तर येणार आहे, परंतु या घरामध्ये तिला कुठलं स्थान मिळणार नाही. कारण जर ती आली तर आमचं तिकीट मिळणार, आमची इमेज धुतली जाणार आणि मग तिचं काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही आमदार झाल्यावर पडू द्या कुठे पडायचं तिथं, मला काय करायचं आहे. म्हणजे नागेश्वरचा हा सगळा प्लॅन आहे आणि याच्यामध्ये बिचारी गिरिजा आणि रुद्र भरडले जाणार आहेत. इकडे गिरिजाने खीरपुरीचा बेत केलेला आहे, त्याचबरोबर मोनूच्या आवडीची बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि त्यासोबतच इकडे वासंतीला आता नागेश्वर म्हणत असतो की आम्ही जे म्हणाल तेच होणार आहे, त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नागेश्वरने ज्या गोष्टी ठरवलेल्या होत्या त्या पद्धतीने नागेश्वर वागत असतो. म्हणजेच नागेश्वरला वाटतंय ना की गिरिजाला फक्त आपण या घरात आणायचं आहे, कारण या घरामध्ये फक्त शब्द चालतो तो म्हणजे नागेश्वरचा. तेवढ्यातच दारात आता उर्वशी आलेली असते आणि नागेश्वर तिच्याकडे पाहत राहतो. उर्वशी म्हणते की बरोबर आहे, पेढेच घेऊन यायला हवं होतं तुम्ही म्हणताय तर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादासाहेब, तुम्ही म्हणाल तसं आत टाकलं आणि तुमच्या म्हणण्यानुसार मी बाहेर यायचं होतं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बाहेर काढाल. या सगळ्यामध्ये दोष कुणाचा आहे, मी काय केलेलं आहे ते सांगा. हे जेव्हा बोलणं सुरू आहे तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो तो म्हणजे वासंतीला. कारण जे काही कांड केलेलं होतं ते कोणी केलेलं होतं हे चांगलंच माहिती आहे आणि तरीही आता इकडे उर्वशीला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं उर्वशी भयानक अशी चिडलेली असते. ती म्हणत असते की दादासाहेब सोडणार नाही मी, एवढं लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही शांत राहणारातली मी नाही, असं म्हणत आता ती दम देतच आलेली असते. दादासाहेब मात्र तिच्याकडे पाहत असतात, त्यांनाही राग आलेला असतो. ते म्हणत असतात की दीदी असं म्हणत त्याने तिच्यावरती हातही उचललेला आहे आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे गिरिजा आता तिच्या बाबांना मांडीवर घेऊन झोपवत आहे. एका मांडीवर तिचे बाबा आहेत तर दुसऱ्या मांडीवर मोनू आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे त्याला आठवतं की मी सांगून टाकू का गिरिजाला, माझी पोटची पोर नाही आहे, तरीही मला किती चांगला जीव लावला तिनं, किती चांगलं सांभाळलं आहे तिनं. खरंच त्यावेळेस जर
ती माझ्याकडे आली नसती तर. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे दत्तू म्हणत असतो की हे मला सांगावं लागणार आहे तिला. दत्तूच्या डोक्यात हाच विचार चालू आहे आणि दत्तू मात्र म्हणत असतो की मला गिरिजासाठी जे काय करता येईल ते सगळं करायचं आहे. आज माझी मुलगी जात आहे पण मला खरंच वाईट वाटत आहे. या सगळ्या गोष्टींमुळं असं त्याचं बोलणं सुरू आहे. इकडे गिरिजा म्हणत असते की आपल्याला चांगल्या आठवणी तयार करायच्या आहेत. आपल्यासोबतच्या चांगल्या आठवणी जर तयार झाल्या तरच सगळं व्यवस्थित होणार आहे आणि मग आपण आयुष्य जगणार आहोत असं गिरिजा सांगत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दत्तूने विचार केलेला असतो की मी सांगून टाकतो. नक्की काय झालेलं आहे हे सगळं मला बोललं पाहिजे, मी सांगून टाकतो असा विचार दत्तूने केलेला असतो आणि दत्तूने ठरवलेलं आहे की एकदा का ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या की सगळं व्यवस्थित होणार आहे. इकडे घडलेलं असं असतं की रुद्र जीव वाचवायला गेलेला असतो आणि जेव्हा रुद्रने जीव वाचवलेला असतो तेव्हा समोर बसलेल्या जो गुलाबराव आहे तो शुद्धीवर यायला लागलेला असतो आणि तो शुद्धीवर येताना त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर येतो, तो म्हणजे मी नाही मारला अंगदला, मी नाही मारला अंगदला. तेव्हा रुद्रने ते शब्द ऐकलेले असतात. इकडे दत्तू आता नागेश्वरच्या घरी आलेला आहे, जेथे सोन्याचे घुंगरू एका डब्बीत आहेत आणि ती डब्बी त्या दत्तूच्या हातात आहे. दत्तूने ती डब्बी उघडलेली आहे, त्यातनं ते घुंगरू बाहेर काढले. प्रभास तिथे झोपलेला आहे. दत्तू प्रभासच्या रूममध्ये आलाय आणि तेव्हा मात्र प्रभासकडे पाहत दत्तू म्हणतो की 25 वर्षापूर्वी माझ्याकडे सोपवलेली मुलगी गिरिजा आहे. आता मात्र इकडे प्रभास अजून जागा नाहीये. प्रभासने हे बोलणं ऐकलंय का नाही तेही माहीत नाहीये. दत्तूच्या हातात ती सोन्याची घुंगरं आहेत आणि दत्तूने प्रभासला मात्र हे सत्य सांगितलेलं आहे. इकडे गिरिजा एका अडगळीच्या खोलीत गेलेली आहे. तिथं गेल्यानंतर तिथल्या प्रत्येक वस्तूला हात लावता क्षणी गिरिजाला तो भास होत असतो. ते सगळं आठवत असतं. ती घुंगरं तिला आठवत असतात. म्हणजेच नागेश्वरच्या हातामध्ये असलेलं ब्रेसलेट, त्याला असलेली ती घुंगरं, तो घुंगरांचा आवाज अजूनही गिरिजा विसरलेली नाही. कारण त्याच चाकूने त्याने इकडे संपवलेलं असतं ते म्हणजेच या गिरिजाच्या आईबाबांना. मग आता प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ते घुंगरं आता हातात आहेत इकडे गिरिजाच्या बाबांच्या म्हणजेच दत्तूच्या. आणि दत्तूने ते सत्य सांगायचं ठरवले, तेही प्रभासला, कारण प्रभासची आणि त्याची जुनी ओळख आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजाला तो भास होत आहे आणि इकडे रुद्र आता शुद्धीवर आल्यानंतर दौलतरावच्या मागे लागलेला आहे आणि दौलतरावला तो विचारत आहे की मला कळत नाहीये की तुम्ही अंगद असं का बोलत होता, अंगद कोण आहे असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे अंगद कोण आहे हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलाय. कारण अंगदला मी नाही मारलं, अंगदला मी नाही मारलं असं शुद्धीवर येताना दौलत बोलत असतो. आणि म्हणून तर आता तो प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे रुद्रला आता दौलत काय उत्तर देणार हे मात्र इकडे गुलाब काय उत्तर देणार हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. आता गुलाबरावने जर रुद्रला त्याच्या बाबांबद्दल सांगितलं, अंगदला मारणारा कोण आहे आणि गुलाबराव हा त्याच्याच मावशीचा नवरा आहे, हे सत्य जेव्हा समजेल तेव्हा पुढे काय होईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.